Hello friends, myself Dr. Sandeep Doshi. In our previous lecture, we discuss different types of graphs and also different operation on graphs. So in this lecture, we see the example on that operation of on graph. Okay. So you have given the two graphs here. Consider the following graphs G1 and G2 as in the figure 4a and b. Okay. So this is your first graph and this is your second graph. आता आपण याच्यावरचे सगळे ऑपरेशन्स जे मागच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेले होते किंवा थिअरॉटिकली मी तुम्हाला समजून सांगितले होते ते प्रॅक्टिकली आपण आता इथे बघूया की ऑपरेशन्स कसे करायचे. ॲक्च्युली असं याच्यावरचा जो थेरम आला म्हणजे तुम्हाला कोणतेही दोन ग्राफ दिले आणि त्याचे 2-3 प्रकारचे ऑपरेशन करायला लावले तर 6 मार्काचा क्वेश्चन आहे हा. ओके, सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. ओके, सो टेक इट व्हेरी सिरियसली. सो यू हॅव गिवन 2 ग्राफ्स आणि तुम्हाला काय करायचं आहे दोघांचं युनियन दॅट इज G1 युनियन G2, दोघांचं इंटरसेक्शन G1 इंटरसेक्शन G2, दोघांची रिंग सम G1 रिंग सम G2, नंतर ॲडिशन ऑफ व्हर्टेक्स G2 प्लस F कोणामध्ये ग्राफ G2मध्ये, नंतर ॲडिशन ऑफ एज कोणामध्ये G2 मध्येच दॅट इज G2 प्लस E आर गिवन इन द फॉलोइंग फिगर्स 5A B C D अँड E. 5 प्रकारचे ऑपरेशन आहेत. तर सुरुवातीला आपण इंटरसेक्शन बघूया G1 इंटरसेक्शन G2. तर इंटरसेक्शनमध्ये फक्त कॉमन व्हर्टायसेस आणि कॉमन एजेस. तर कॉमन व्हर्टायसेस आणि कॉमन एजेस कशामध्ये बघा, तर ए आणि बी मध्ये नीट बघा, ए आणि बी मध्ये E1 आहे, इथे आहे का ए आणि बी मध्ये E1. ओके, सो ए आणि बी मध्ये E1 ही पाही काढली. नंतर ए आणि सी मध्ये E2 आहे, ए आणि सी मध्ये E2 आहे, इथे पण आहे, आणि ए आणि सी मध्ये E2 इथे पण आहे. सो दिस इज ए आणि सी मधली E2 एज. हा एवढाच फक्त कॉमन पार्ट आहे कोणामध्ये G1 आणि G2 मध्ये. तुम्ही चेक करून बघा. ओके, सो कॉमन पार्ट एवढाच आहे दॅट इज ए बी सी E1 अँड E2. सो दिस इज द ग्राफ G1 इंटरसेक्शन G2. आता युनियनमध्ये काय की सगळे व्हर्टायसेस आणि सगळे एजेस काढायच्या, किंवा एक सोपी आयडिया सांगतो, या दोघांमधला ज्याच्यामध्ये जास्त एजेस आहेत तो ग्राफ जसाच्या तसा काढायचा. समजा मी G2 काढून घेतला ॲज इट इज, सॉरी. ओके, G2 काढून घेतला, नंतर त्याच्यामध्ये G1च्या एजेस आणि G1चे व्हर्टायसेस मी ॲड केले. आता ए आणि बी इथं कॉमन आहे, नंतर ए आणि सी पण कॉमन आहे. बी आणि सी मध्ये E3 आहे. सॉरी बी आणि सी मध्ये E3 ॲड केली बघा. सो दिस इज द एज ॲड हिअर, बी आणि सी मध्ये E3. ओके, नंतर काय इथे सी आणि डी मध्ये E4, सी आणि डी मध्ये ऑलरेडी इथे E5 आहे, तिथं आपण काढलेलीच असणार आहे. मग ही एज अशी आर्क म्हणून काढायची. सो सी आणि डी मध्ये E4. लक्षात आलं? म्हणजे दोघांमधला कोणताही एक मोठा ग्राफ ॲज इट इज जसाच्या तसा काढून घ्यायचा आणि दुसऱ्या ग्राफमधला जो पार्ट इथे नाही आहे तो फक्त इथे ॲड करायचा. दॅट इज युअर G1 युनियन G2. नंतर रिंग सम G1 रिंग सम G2. तर याच्यामध्ये फक्त हा जो कॉमन पार्ट आहे एजेसचा E1 आणि E2 त्या काढायच्या नाही बघा. बाकी G1 युनियन G2 जसाच्या तसा त्यातनं फक्त काय करायच्या, या कॉमन एजेस काढून टाकायच्या. म्हणजे E1 E2 मी काढून टाकलं आहे बघा, इथे E1 आणि E2 नाही आहे. बाकी उरलेला हा सगळा काय आहे G1 युनियन G2च आहे, फक्त त्याच्यात E1 इंटरसेक्शन E2 ह्या एजेस काढून टाकलेल्या आहेत. ओके, नंतर हा तुमचा जो आहे पुढचा ऑपरेशन आहे G2 प्लस F. म्हणजे F हा एक व्हर्टेक्स ॲड करायचा आहे. ॲडिशन ऑफ व्हर्टेक्स ऑपरेशन काय आहे की त्या व्हर्टेक्सपासून उरलेल्या सगळ्या व्हर्टेक्सला काय करायची, एज काढायची. सो बघा, हा F ॲड केला आणि F पासून एला पण एक एज ॲडजस्टंट गेली, बीला पण एक गेली, सीला पण एक गेली, डीला पण एक गेली, आणि हा जो ग्राफ आहे G2 तो जसाच्या तसा आहे. बरोबर आहे, G2 जसाच्या तसा आहे. त्याच्यामध्ये F ॲड केल्यामुळे Fला सगळे व्हर्टायसेस काय करायचे, ॲडजस्टंट करायचे. दॅट इज युअर ॲडिशन ऑफ व्हर्टेक्स. आणि नेक्स्ट ऑपरेशन ॲडिशन ऑफ ॲन एज दॅट इज G2 प्लस E.
ई कोणामध्ये आहे? ई बिटवीन ए अँड बी. इथं काही दिलेलं नव्हतं तसं, पण आता खाली त्याने उत्तरामध्ये बरोबर घेतलं आहे बघा. हे असं द्यायला पाहिजे तुम्हाला परीक्षेला. हे असं जर नाही दिलं तर तुम्हाला तो ग्राफ काढता येणार नाही. ई इज बिटवीन व्हर्टायसेस ए अँड बी. आपल्याला माहिती पाहिजे ना कुठल्या दोन व्हर्टायसेसमध्ये एज ॲड करायची आहे. सो this arc edge, see here, between A and B, and that is your addition of an edge operation. Okay, so this is about the operations on the graphs. Now here we see another one very important topic. आता याच्यामध्ये पण एक 5-7 डेफिनेशन्स आहेत, खूप सिम्पल आहेत, पण या परीक्षेला येतात त्याच्यामुळे आपण त्या रीड करणार आहे. सो दिस इज अगेन द पार्ट ऑफ ए chapter number 1st. Topic name is walk, path and circuit. What is mean by walk? Walk म्हणजे चालणे. तसंच ग्राफमध्ये काय करायचं आहे? चालायचं आहे. बघा, लेट G equal to V, E be a graph, a finite alternating sequence of vertices and edges, starting and ending with the vertices, such that each edge in the sequence is incident at the vertices preceding and following it, is called as walk or edge sequence. दूसरा शब्द आहे त्याला. In the graph G, here the vertex and edge may be repeated any number of times in a graph. The vertices at the starting and at the ending are called as a terminal vertices. म्हणजे सुरुवातीचा आणि शेवटचा त्याला म्हणतात terminal vertices or end vertices. तर आपण याचं एक्झाम्पल बघूया. वॉक बघा, पहिला P V1 पासून सुरू झाला. V1 E1, V2 E2, V3 E3, V4, नंतर E11 हा खाली आला, नंतर V6 E13 बघा, V6 E13 लूप फिरला, परत V6 कारण V6 पासून निघाला आहे V6लाच आला आहे, नंतर E10 V8. दिस इज वॉक. ओके, म्हणजे इथे जे PQRST हे सगळे वॉक्स आहेत, इथे म्हटलं आहे त्याने खाली. ओके, म्हणजे इथे जे जे त्याने म्हटलं आहे तसा फक्त बोट फिरवत जायचा या ग्राफवर. हे सगळे काय आहेत? वॉक आहेत. वॉकमध्ये नंबर ऑफ व्हर्टायसेस पण रिपीट झाले तर चालतात, नंबर ऑफ एजेस पण रिपीट झालेले चालतात, फक्त स्टार्टिंग फ्रॉम व्हर्टेक्स अँड एंडिंग फ्रॉम द व्हर्टेक्स अशी त्याची कंडिशन आहे. दॅट इज कॉल्ड एज अ वॉक. नंतर क्लोज वॉक. व्हॉट इज क्लोज वॉक? ज्याचे टर्मिनल व्हर्टायसेस सेम आहे, म्हणजे V1 पासून सुरू झाला आणि परत V1लाच संपला समजा. ओके, तर त्याला म्हणतात क्लोज वॉक. Whenever the terminal vertices in the walk are same, then the walk is called as a closed walk. Open walk, ज्याचे टर्मिनल व्हर्टायसेस सेम नाही, म्हणजे पहिला स्टार्टिंगचा व्हर्टेक्स आणि एंडिंगचा व्हर्टेक्स वेगवेगळे आहेत, दॅट इज कॉल्ड एज अ ओपन वॉक. अ वॉक इन विच द टर्मिनल व्हर्टायसेस आर नॉट सेम इज कॉल्ड एज अन ओपन वॉक. नंतर ट्रेल. ट्रेल इज अ वॉक. इट इज अ वॉक in which no edge is repeated is called as a trail. म्हणजे वॉकच काढायचा, फक्त त्याच्यात एज रिपीट घ्यायची नाही, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रेल. नंतर पाथ. पाथ इज अगेन वॉक. इट इज अ वॉक इन विच नायदर व्हर्टेक्स नॉर अन एज इज रिपीटेड. म्हणजे ज्याच्यामध्ये व्हर्टेक्स पण रिपीट होत नाही आणि एज पण रिपीट होत नाही, इज कॉल्ड ॲज अ पाथ. अँड दॅट इज अ ट्रेल इन विच नो व्हर्टेक्स इज रिपीटेड इज कॉल्ड ॲज अ पाथ. आता ट्रेलमध्ये काय आहे? एज रिपीट होत नाही आणि त्याच्यामध्ये मी व्हर्टेक्स पण रिपीट नाही केला की तो काय होऊन जाईल रे? पाथ. म्हणजेच ट्रेल हा काय? पाथ आहे, जर त्याच्यात व्हर्टेक्स रिपीट केले नाही तर. नोट दॅट एव्हरी पाथ इन अ ग्राफ इज अ ट्रेल. ओके, कारण पाथमध्ये दोघी कंडिशन ऑलरेडी आलेल्या आहेत की व्हर्टेक्स पण रिपीट होत नाही आणि एज पण रिपीट होत नाही, आणि ट्रेलमध्ये काय? फक्त एज रिपीट होत नाही. सो एव्हरी पाथ इज अ ट्रेल बट नॉट कॉन्व्हर्सली. ओके, दॅट एव्हरी ट्रेल इज नॉट अ पाथ, कारण तिथे व्हर्टेक्स रिपीटेडची कंडिशन सॅटिस्फाय होत नाही. ओके, लक्षात ठेवा, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनला विचारू शकतात दॅट एव्हरी पाथ इज अ ट्रेल बट एव्हरी ट्रेल इज नॉट अ पाथ. नाव नेक्स्ट इज सर्किट. सर्किट इज अ क्लोज वॉक in which neither vertex nor an edge is repeated except the terminal vertices is called as a circuit or cycle. क्लोज वॉक येतो म्हणजे त्याचे पहिला आणि शेवटचा व्हर्टेक्स काय असेल? सेम असेल, पण मध्ये नायदर व्हर्टेक्स नॉर अँड एज इज रिपीटेड, म्हणजे मध्ये कुठलाही व्हर्टेक्स आणि एज रिपीट होणार नाही. दॅट इज कॉल्ड एज अ सायकल. अँड लास्ट इज लेंथ ऑफ ए वॉक.
लेंथ ऑफ ए वॉक म्हणजे त्याच्यातले नंबर ऑफ व्हर्टायसेस, नंबर ऑफ एजेस किती आहेत ते मोजायच्या. दॅट इज कॉल्ड एज अ लेंथ. द टोटल नंबर ऑफ टाइम्स द एजेस ऑकर इन अ वॉक इज कॉल्ड एज अ लेंथ ऑफ ए वॉक. किती वेळेस एजेस आलेल्या आहेत त्या काउंट केल्या की तेवढी त्याचा लेंथ होणार. सो दिस इज अबाउट द एक्झाम्पल. तुम्ही एक्झाम्पल आता काय करा की हे जे PQRST दिलेले आहेत त्याने, तर इथे बोटं फिरवून बघायचे V1 E1 V2 E2 या पद्धतीने, आणि खाली त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. डेफिनेशन ऑलरेडी क्लिअर झालेले आहेत, खूप सोप्या डेफिनेशन आहेत, आणि इथे प्रत्येकाचं त्याने एक्झाम्पल दिलेलं आहे. दॅट PQRST आर वॉक, S and R आर द ट्रेल्स, कारण त्याच्यात एज रिपीट नाही आहे बघा. S and R आर द ट्रेल्स. एस इज अ सर्किट, कारण त्याचा एंड V3 ने झाला आहे, स्टार्टिंग V3 ने झाली आहे आणि एंड पण V3 ने झाला आहे. नंतर RST आर ओपन वॉक्स. RST हे तिघे काय आहेत, ओपन वॉक आहेत, कारण त्याचे टर्मिनल व्हर्टायसेस नॉट सेम आहे. अँड T इज अ ट्रेल बट नॉट ए सायकल. T हा ट्रेल आहे, एज रिपीट नाही आहे, पण ती सायकल नाही आहे, कारण त्याचे टर्मिनल व्हर्टायसेस सारखे नाही आहेत. नॉट अ सायकल. व्हाय? कारण त्याच्यात व्हर्टेक्स किंवा एजेस रिपीट असतील बघा. V6 रिपीट आहे बघा, म्हणजे याला तुम्ही सायकल म्हणू शकत नाही, कारण दोघं टर्मिनल व्हर्टायसेस सारखे आहेत, पण त्याच्यात व्हर्टेक्स पण रिपीट नको आणि एज पण रिपीट नको, तेव्हाच त्याला सर्किट म्हणणार, बरोबर आहे ना. पण इथे व्हर्टेक्स रिपीट आहे बघा, V6. सो इट इज नॉट अ सायकल. नंतर लेंथ्स ऑफ PQRST आर. समजा पीची लेंथ बघूया, किती एजेस आहेत त्याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6. पीची लेंथ 6 आहे. सिमिलरली क्यूची पण 6 आहे. नंतर RSTच्या लेंथ दिलेल्या आहेत त्यांनी 4 5 5 रिस्पेक्टिव्हली, म्हणजे आपण काउंट केल्या, त्या मोजल्या तर तुम्हाला त्या नंबर ऑफ एजेस मिळतील. नाव देर आर सम नोट्स रिगार्डिंग द टॉपिक ऑफ दॅट वॉक, पाथ अँड सर्किट. वाचून ठेवा, कदाचित ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनला येऊ शकतात. सो एव्हरी पाथ इज ओपन ट्रेल बट नॉट कॉन्व्हर्सली. प्रत्येक पाथ हा काय आहे, ओपन ट्रेल आहे, बट त्याचा कॉन्व्हर्स तसा नाही आहे. नंतर एनी वॉक से V1 E1 V2 E2 V3 E3 V4 डॉट 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 EK -1 VK इज कॉल्ड ॲज V1 to VK और VK to V1 वॉक. म्हणजे पहिल्यापासून लास्टपर्यंतचा किंवा लास्टपासून पहिल्यापर्यंतचा वॉक. वेअर V1 to VK आर व्हर्टायसेस अँड E1 to EK -1 आर द एजेस. टोटल नंबर ऑफ एजेस इन द पाथ ऑर सर्किट इज कॉल्ड एज अ लेंथ ऑफ दॅट पाथ ऑर सर्किट. वरती बघितलं आपण. हिअर अ सायकल ऑफ लेंथ N इज कॉल्ड एज N सायकल और इज डिनोटेड बाय CN. सायकल ऑफ ऑन N व्हर्टायसेस असं म्हणूया आपण, इज कॉल्ड ॲज CN. एव्हरी सर्किट इज क्लोज ट्रेल बट नॉट कॉन्व्हर्सली. इट इज बाय डेफिनेशन. ओके, दॅट एव्हरी सर्किट इज अ क्लोज ट्रेल, बट त्याचा कॉन्व्हर्स तसा होऊ शकत नाही, कारण आयदर व्हर्टेक्स रिपीट होतात किंवा एजेस रिपीट होतात. एव्हरी सर्किट इज अ पाथ बट ओपन पाथ नीड नॉट बी अ सर्किट. कारण पाथ जर ओपन असेल तर त्याचे टर्मिनल व्हर्टायसेस सेम नसतील, त्याच्यामुळे तो सर्किट होऊ शकणार नाही. नंतर अ पाथ V1 E1 V2 E2 डॉट 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 VK इज डिनोटेड बाय V1 to VK पाथ. वरती म्हटलं आहे ऑलरेडी इथे. अँड लास्ट इन अ ग्राफ G वॉक पाथ अँड सर्किट्स आर द सबग्राफ्स ऑफ G. तर प्रत्येक ग्राफमधला वॉक, पाथ आणि सर्किट जेव्हा आपण काढतो, ओके, ते त्याचे काय असतात, सबग्राफ्स असतात. आर ऑल द सबग्राफ्स ऑफ G. ओके, सो दिस इज अबाउट द टोटल पार्ट ऑफ द युनिट नंबर फर्स्ट, दॅट इज ग्राफ्स. आता थिअरॉटिकल पार्ट म्हणा किंवा थिअरॉटिकल पार्टमध्ये घेता घेता काही एक्झाम्पल पण घेतले मी, जसे आयसोमॉर्फिझमचे. नंतर टाईप्स ऑफ ग्राफच्या डेफिनेशनमध्ये पण त्याचे ग्राफ काढून दिलेले आहेत, ते एक्झाम्पल आहेत त्याचे. नंतर ऑपरेशन ऑफ ग्राफमध्ये पण आपण एक्झाम्पल बघितलं शेवटी सगळ्या ऑपरेशनचं. नंतर वॉक पाथ सर्किटमध्ये पण आपण खाली एक ग्राफ काढला आणि त्याचे वॉक कसे काढायचे, पाथ सर्किट कसं असतं ते बघितलं. या पद्धतीने ॲक्च्युली थिअरॉटिकल डेफिनेशन आणि त्याचं एक्झाम्पल म्हणून तुम्हाला परीक्षेत जर विचारलं तर त्याचा ग्राफ काढायचा आहे. हा झाला पूर्ण थिअरॉटिकल पार्ट. आता या सगळ्या थिअरॉटिकल पार्टची जी PPT होती ती PPT 1 म्हणून आपण गुगल क्लासरूमला अपलोड केलेली आहे. PPT 2 पण तिथे अपलोड केलेली आहे, लक्षात घ्या. पण PPT 2चं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला व्हिडिओ लेक्चरमध्ये देणार नाही, कारण PPT 2मध्ये साधारण एक 17-18 एक्झाम्पल